नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. नमस्कार, मी गंगाधर कदम. आज नागडो येथे महाशिवरात्र निमित्त नागडो येथे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले नागडो या ठिकाणी विश्वस्त या ठिकाणी सचिव नागनाथ केंद्रे या ठिकाणी आलेले आहेत आणि जाणून घेऊ त्यांच्याकडून माहिती. मी सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांचे पंच कमिटी नागनाथ देव संस्थान पेंडा नागडो तालुका किनवट जिल्हा नांदेड यांच्या वतीनं सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी सनातन भूमी म्हणून आपण या नागडो तीर्थक्षेत्र नागडो या ठिकाणी अगोदरपासून म्हणजे आपण सनातन शब्द वापरला. हजारो लाखो वर्षाचा इतिहास या पवित्र भूमीला असून या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक शिवरात्रीच्या महापर्वावर येत असतात. त्या निमित्ताने महाशिवरात्रीची अशी ही भव्य यात्रा व अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण पंच कमिटी नागनाथ देव संस्थानच्या वतीनं आपण दरवर्षीप्रमाणे करीत असतो. आणि राहिला प्रश्न मराठवाडा आणि तेलंगणाच्या आणि विदर्भाच्या भागातून लाखोंच्या संख्येने महिला व पुरुष या ठिकाणी येत असतात. त्यांचं नियोजन या ठिकाणी दरवर्षी करत आलेले आमचे या ठिकाणचे निष्काम कर्मयोगी म्हणून आपण त्यांना या ठिकाणी श्री माधवदास महाराज यांनी व तसेच त्यांच्या नंतरचा काळ किशनरावजी केंद्रे असतील, गंगाधर महाराज स्वामी असतील, विश्वांबर पाटील दहीपळे असतील, त्याच्यानंतरचा काळ असेल नारायणरावजी शिडाम असतील, मुरकुटे मामा रामकिशनजी मुरकुटे मामा अतिशय सुंदर या ठिकाणी मंदिर त्यांच्या हातून झालं. असे त्यांच्यानंतर भद्री विशालजी दहीपळे असतील, त्यांच्यानंतर आता विद्यमान जे अध्यक्ष आहेत मुक्तीरामजी घुगे साहेब आणि मी सचिव आहे या ट्रस्टचा. आमच्या नेतृत्वामध्ये सर्व संपूर्ण या ठिकाणी विश्वस्ताची बावडी असेल आणि या पंचकृषीतील संपूर्ण आम्हाला सहकार्य करणारी बोदडी पासून तर किनवट तालुक्यापर्यंत या ठिकाणी सर्वच आम्हाला सहकार्य करीत असतात. या किनवट तालुक्याचे विद्यमान आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास निधी प्राप्त झालेला आहे. लाखो करोडांचा विकास निधी त्यांनी या ठिकाणी दिला. माता माऊलीच्या व्यवस्थेसाठी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संडासची व्यवस्था झाली आणि आंघोळीसाठी घाटांची व्यवस्था माननीय आमदार साहेबांनी करून दिली. त्यांचं या ठिकाणी सर्व लाखोंच्या संख्येने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हजारो लाखो भाविक इथं येतात आणि हा घाट त्या जनतेसाठी त्यांनी दिलेला आहे. त्यांचं मी या ठिकाणी पंच कमिटीच्या तर्फे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि मागचे आमदार माननीय DB पाटील साहेबांनी सुद्धा या ठिकाणी हा घाट उपलब्ध करून दिला होता आणि त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. असंच कार्य आम्हाला फक्त या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी पंच कमिटी नागनाथ देव संस्थान मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्था आपण कायदा म्हणजे आपण कायदा म्हणतो या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी विश्वस्त म्हणतो आपण. भारतीय संविधानानुसार विश्वस्त या ठिकाणी मंडळ आहे. त्या मंडळ आपल्याला जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील. आम्ही फक्त जनतेच्या माध्यमातून एकच विनंती करीत आहोत की तुमचं सहकार्य लाभू द्या. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असेल, नागपंचमीचे सण असतील, अतिशय उत्कृष्ट असे सण आम्ही या ठिकाणी आणत आहोत. आणि असं सहकार्य जर जास्तीत जास्त जनतेतून आणि सर्वांच्या मायमाऊलीच्या असतील सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आणि कार्य जर सहकार्य लाभलं तर इथून पुढे हा अखंड सोहळा चालू राहील आणि चालू राहणार आहे. धन्यवाद सर. आपण माहिती दिल्याबद्दल, उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
बढ़िया बढ़िया। वर्त बंद करा वर्त बंद करा हो या वर्त बंद करा वर्त बंद करा वर्त बंद करा नहीं नहीं आओ बनाओ चलो ये नीचे भाई राइट बालाजी पान मंदिर हाँ चलो नमस्कार मी गंगाधर कदम आज या नागडोह ठिकाणी आलेलो आहोत। सर्वप्रथम महाशिवरात्र निमित्त आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया। सर काय सांगाल आपण या ठिकाणी सांगतो महाशिवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आणि सगळे आमचे पोलीस प्रशासन त्यांचे सर्व आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत। माहिती थोडक्यात दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा।